ओळखपत्र देण्याच्या बहाण्यानं तरुणीला बोलावून तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ओळखपत्र देण्याच्या बहाण्यानं तरुणीला बोलावून तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। पीडित तरुणीची राधानगरी तालुक्यातील खिंडी भरवडे इथं राहणारा मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके याच्याशी ओळख झाली होती। ओळखपत्र देण्याच्या बहाण्यानं त्यानं तरुणीला मुदाळ तिट्टा इथं बोलावून घेतलं। त्यानंतर मुरगुड इथल्या तलाव परिसरातील झाडीमध्ये नेलं। तिथे तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। बदनामीची भीती दाखवत त्यानं तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। आरोपीनं तरुणीची ओळख राधानगरी तालुक्यातील सोळांकुर इथल्या रणजित संभाजी मुधोळकर याच्याशी करून दिली। फिर्यादीनुसार रणजितनं तरुणीला गिरगाव, कात्यायनी, CBS कोल्हापूर तसंच पाचगाव परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले। यावेळी तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली गेली। यानंतर आरोपींनी तरुणीची ओळख राधानगरीतील प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर याच्याशी करून दिली। त्यानं तरुणीला स्नॅपचॅटवर बोलण्यास भाग पाडलं आणि स्वतःच्या कारमधून घेऊन जाऊन एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। तसंच राधानगरी तालुक्यातील राहणार बुजवडे इथल्या विक्रम रामचंद्र पाटील याच्याशीही ओळख वाढवून देण्यात आली। त्यानं पाचगाव इथल्या अशोकराज लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। फिर्यादीनुसार मुरगुड इथल्या तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, CBS कोल्हापूर परिसरातील लॉज, अशोकराज लॉज आणि टॉप हिल लॉज इथं वेळोवेळी पीडितेवर अत्याचार करण्यात आले। तसंच प्रकरण मिटवून देण्यासाठी आरोपींकडून पैशाची मागणी करण्यात आली होती। पैसे दिल्यानंतरही मोबाईलमधील फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले जाणार नसल्याची धमकी देऊन पीडितीचा मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। अखेर हा त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेनं मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पीडितीच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलिसांनी 4ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत। तथापि आरोपी प्रणवगिरी याची आई प्राध्यापिका ऐश्वर्या पालकर या शिक्षण क्षेत्रामध्ये असून त्यांचा मुलगा अशा प्रकारामध्ये असल्याने त्या विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार अशी संतप्त प्रतिक्रिया राधानगरीमध्ये उमटतीये।